सोलापूर शहर जिल्हा अध्यक्ष हाजी फारुख शाब्दी यांच्या आदेशावरून आज आम्ही सर्व पदाधिकारी, नगरसेवक, पोलीस कमिशनर साहेब यांना भेटण्यासाठी आलो। या भेटून निवेदन दिलं। निवेदन देण्याचं कारण असं होतं, गेल्या 2 दिवसाखाली सोलापूर शहर MIM पक्षाचे युवक अध्यक्ष मोहसिन मैदरकी यांच्यावर काही माथेफिरू लोकांनी नाहक एक चांगलं काम करत असलेल्या कार्यकर्त्याला नाहक अडकवण्याचा प्रयत्न आणि MIM पक्षाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न काही माथेफिरू मागचे या पक्षाचे काही लोकांनी करत आहेत। त्याचाच एक भाग म्हणून मोहसिन मैदरकी यांनी 2 दिवसाखाली इस्रायलच्या विरोधात आंदोलन केलं होतं। त्या आंदोलनात त्यांनी आपल्या देशाचा राष्ट्रीय ध्वज हातात घेऊन घोषणा देत होते। त्या लोकांना असं वाटलं की त्यांनी ध्वजाचा अपमान केलेला आहे। थोडं लक्ष देऊन ते व्हिडिओ पाहिलं तर दिसून येईल की त्यांनी ध्वजाचा अपमान केलेला नाही आहे। ते अपमान त्यांनी त्या गाडीला लावलं होतं आणि त्या गाडीच्या वरती त्यांनी चढलेलं होतं। तर काही माथेफिरू लोकांनी ते अडचणीत मोहसिन मैदरकी यांना अडचणीत आणण्यासाठी व जे त्यांनी आज शहरात MIM पक्षाचं कार्य करत आहे ते त्यांना बघू वाटेना, तर त्यांनी नाहक त्यांच्यावर एक खोटा गुन्हा दाखल केलेला आहे। तर त्या निमित्तानं आम्ही पोलीस कमिशनर साहेबांना एक निवेदन दिलं की आपण साहेब सर्व जाती धर्मांना घेऊन चालणारे पोलीस कमिशनर आहात, साहेब आहात तुम्ही, तर आमची एक आशा आहे तुम्ही आम्हाला न्याय द्याल। मोहसिन मैदरकी यांचं सखोल चौकशी करून नाहक गुन्हा जे खोटा गुन्हा दाखल झालेला आहे ते गुन्हा कॅन्सल करावं आणि ह्याच्या पुढं MIM पक्षाच्या कुठल्याही पदाधिकारी, नगरसेवकावर किंवा कार्यकर्त्यावर नाहक खोटे गुन्हे दाखल होऊ नये, जेणेकरून मग असं जर झालं तर सर्व लोक समाजकार्य करायचं सोडून देतील, एक दुसऱ्याला मदत करायचं सोडून देतील आणि देशाचं प्रेम जे करून मोहसिन मैदरकी यांनी जर ते झेंडा हातात घेऊन भारत माता की जय, भारत माता की जय असे घोषणा देत होते, ते त्या लोकांना दिसलं नाही आहे। ते त्या बाकीच्या जे जातीवादी लोक आहेत, जे माथेफिरू लोक आहेत, त्यांना त्याचं देशप्रेम दिसलं नाही आहे। नाहक वैयक्तिक रोष मनात ठेवून असं नाहक कुणालाही त्रास देऊ नये असं आम्ही पोलीस कमिशनर साहेबांना, MIM पक्षाकडनं व फारुख शाब्दी साहेबांकडनं आम्ही विनंती केलेली आहे। साहेबांनी झोन साहेबांना एक आदेश दिलेला आहे, याची सखोल चौकशी करावी अशी साहेबांनी आदेश दिलेले आहेत। आम्ही कमिशनर साहेबांचे धन्यवाद मानतो। त्याच्या मागं कोण आहे हे गुन्हे दाखल करण्याच्या मागं MIM पक्षाचं कार्य आता साहेब षडयंत्र आहे हे जे ही जी व्यक्तिग्रस्त आहे ते गेल्या विधानसभेला मध्यमधून शहर दक्षिणमधून MIM पक्षाकडनं पक्षाने त्याला आमदारकी दिली होती। त्यावेळेस त्याच्याबरोबर जे असलेलं ते पाठीमागचा अध्यक्ष त्यांनी हे असे लोक आमच्या MIM पक्षाच्या लोकांना जे MIMची ताकद वाढत चालली, फारुख शाब्दी यांची इमेज वाढत चालली, तर हे न सहन होता असे कुटकारस्थान हे लोक करत आहेत आणि ह्याच्याही पुढं करतील असे आम्हाला आशा आहे। आम्ही या लोकांना एक चॅलेंज देतो, इज्जतीने राहायचं असेल तर इज्जतीने राहावा। आम्ही जर त्या रस्त्याला आलो तर आमच्या पाठीमागं फारुख शाब्दी आहे, असद ओवैसी आहे आणि अकबर ओवैसी आहेत, लक्षात ठेवा। समाज तुम्हाला कुत्र्याची हाल करेल असे जर तुम्ही समाजाच्या लोकांना नाहक अडकवण्याचा जर प्रयत्न करत असाल तर समाज बघत आहे। या लोकांना आव्हान आहे की जर माणूस म्हणून जगायचं असेल तर व्यवस्थित जगा। आम्ही त्या पात्राला जर उतरलो तर तुम्ही आम्ही आमच्या पासंगला पण तुम्ही थांबणार नाही आहे, एवढे आम्ही या ठिकाणी MIM पक्षाच्या वतीने चॅलेंज देतो त्या लोकांना। पूर्वी MIMचेच कार्यकर्ते होते, पदाधिकारी होते, त्यांनी घेऊन फिर्याद दिली आहे MIMच्या युवक अध्यक्षाच्या विरोधात, तर याच्यामागं कोणाचं कटकारस्थान असेल, हे कोण कटकारस्थान करत असतील MIMच्या विरोधात? पहली बात तो हम सब जनता का तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं कि हमारे एक युवक अध्यक्ष जो काम करे उनको हम मुबारकबाद देते हैं। आज जो इजराइल जो फ़लस्तीन के ऊपर
एक दहशतवादी बनकर जो हल्ला कर रहा, नन्हे नन्हे बच्चों को काटे जा रहा, मारे जा रहा, औरतों की बेउज्जती की जा रही है, उनकी इज्जत लूटे, उनकी इज्जत के साथ खेलो जा रहा है। लेकिन हमारे देश के अंदर जो कुछ लोग स्टेट निर्माण का काम कर रहे हैं और हमारे जो मोहसिन मैदरगी जो है, जो एक अच्छा काम करे, जो इजराइल का विरोध करे, और प्लस क्या हुआ मालूम है, उसके बाद में जो लोग इजराइल का जो झंडा था ना जमीन पर डाल के उसके ऊपर बुलडोजर चले, क्यों उसका बहिष्कार करे उन्होंने? वो ये कुछ लोगों को देखे नहीं गया, क्यों बोले तो उनके ऊपर डिपार्टमेंट टावर तो पुणे दाखिल करी थी, लेकिन मोहसिन मैदर के ऊपर 24 घंटे में अंदर कौन सा गुनाह दाखिल नहीं हुआ था। इसलिए वो लोग जानबूझ को जल कर, तो ये इसको कैसा ये करना, एमआईएम पार्टी के लोगों को कैसी तकलीफ देना बोलकर ये उन्होंने काम करे ले। लेकिन हम हमारे पीछे अल्लाह की करम जी फारूक भाई शाब्दी है और हमारी पूरी एमआईएम की टीम है। अगर जब तीनों ऐसा करते रहेंगे तो हम भी चुप बैठने वाले नहीं, हम रास्ते पर उतरेंगे इनके खिलाफ। और हम सीपी साहब को भी हम मिले, सीपी साहब ने हमारे को अच्छा आश्वासन दिए कि इसकी चौकसी करेंगे, हम इसके ऊपर अगर खोटा रहेगा तो इसके ऊपर गुनाह नहीं दाखिल करेंगे, ऐसा बोले नहीं। और प्लस बात, और हमारे जो दलित भाई थे अभी जो हमारे थोड़ी देर पहले मिले, तो आज का जो मोर्चा था 27 का जो कैंसल हुआ, वन भी डिपार्टमेंट का तहसील